तर नमस्कार, मी सागर सावंत. तर तुमचं या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपण आज जाणार आहोत निर्मल वाघोली स्वामी समर्थ मठ. तर आज आम्ही बाईकने जाणार आहोत, दादा, मम्मी आणि मी. तर हे बघू शकता तुम्ही युनिकॉर्न बाईक आणि बाजूला माझी सायकल उभी आहे. तर आज आम्ही बाईकने जाणार आहोत. तर दादा आता निघालेला आहे आणि मी पण पार्टनर निघालेलो आहे त्याच्या. तुम्ही बघू शकता आम्ही आज टेबल शीट जाणार आहोत स्वामींच्या मठात. तर बघू शकता आम्ही निघालेलो आहे तिघंजणं. आज रस्ता पूर्ण खाली भेटलेला आहे आम्हाला आमच्या इथे, आणि मी डायरेक्ट ब्लॉग गावात येऊनच चालू केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता गावचा रस्ता पण एकदम खाली भेटलेला आहे आपल्याला. आज रविवार असून पण एवढा खाली रस्ता भेटलेला आहे. तर हा आहे स्वामींचा मठात जाणारा रस्ता. तुम्ही बघू शकता इथे किती जंगल टाईप आहे रस्ता, पुन्हा गाव टाईपच आहे. खड्डे बिड्डे जंगल बघू शकता इथं. इथं खूप थंडी असल्यामुळे आम्ही दादाने आणि मी छोटा घातलेला आहे. तुम्ही आरशात बघू शकता दादाचा छोटा. आणि इथे जागेवर स्वामींचा बोर्ड लावलेला आहे मठाचा. तुम्ही बघू शकता स्वामींच्या मठाच्या बाहेरच 2 मिनिटावर तलाव आहे. तलाव किती मोठा आहे आणि सूर्य बघू शकता, सूर्य मावळताना. ते इथे पुढे लग्न होता म्हणून ब्लॉग थोडासा थांबवायला लागला. तर डायरेक्ट आपण पुढे जाऊन ब्लॉग चालू करू. तर बघू शकता पुढे जाऊन ब्लॉग चालू केलेला आहे. सगळी बघू शकतात, सगळी मठातनं आलेली आहेत. आता आपण पण आता मठात जात आहोत. तुम्ही बघू शकता किती झाडे. तर तुम्ही बघू शकता बोर्ड इथे जागेवर 2-2 मिनिटांनी बोर्ड दिसतंय. हे पार्किंगसाठी इथे आहे, वाहन पार्किंगसाठी. तर आपल्याला पुढे जायचं आहे. आपण मठाच्या बाहेरच डायरेक्ट गाडी लावणार आहोत. तर इथे गाडी लावून आम्ही मठाच्या आतमध्ये शिरलेलं आहे. तर मम्मी आणि दादा आहे. तर आम्ही डायरेक्ट मठात जाणार आहोत. तर बघू शकता तुम्ही गर्दी, आज खूप गर्दी आहे मठात. तर इथे फोटोशूट, दर्शन घेत आहेत माणसं. बघू शकता किती मोठा मठ आहे. हा नवीनच आता बांधलेला आहे मठ. ते इथे दरवाजात बघू शकता तुम्ही, विसरू नको मी तुझ्या पाठीशी आहे, असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे. इथे पण स्वामींच्या मूर्तीच्या पाठी असं लिहिलेलं आहे आणि माणसं फोटोशूट करत आहे. बघू शकता तुम्ही. त्याच्याच बाजूला अंडरग्राऊंड गणपतीचं मंदिर आहे. तर तिथे गेलो तर तिथे आरती चालू होती आणि खूप गरम पण होत होता, म्हणून आम्ही जास्त थांबलो नाही, म्हणून व्हिडिओ काढता आले नाही, म्हणून आम्ही तिकडनं निघालो. तुम्ही बघू शकता की किती खूप गर्दी आहे गणपती मंदिरमध्ये. त्याच्याच बाहेर आम्ही आराम करण्यासाठी आलेलो आहे. तर त्याच्यानंतर आम्ही शनी मंदिरमध्ये आलो. तुम्ही बघू शकता शनी मंदिरमध्ये इथे बाहेरच टोप ठेवलेले आहे. तर तुम्ही बघू शकता इथे झाडाचं हे निर्माण करण्यासाठी झाड रोप्य ठेवलेले आहेत. तर मी तिथे पाळण्यात झोका घेत होतो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. बाय. मिळूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.